सोलापूरमध्ये कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल झालेत आणि कांद्याला केवळ 6 ते 8 रुपये प्रति किलो असा भाव मिळतोय। त्यामुळे शेतकरी आता संतप्त झालेत। सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्याला अनुदान देण्याची मागणी केलेली आहे आणि सरकारने कांदा निर्यात सुरू केली, मात्र त्याचं निर्यात शुल्क वाढवल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला भावच मिळत नाहीये। तर बाजार समितीमधून शेतकऱ्यांबरोबर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर आहेत ते मोठ्या प्रमाणात घसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर राज्यातली 2 नंबरची कांद्याची बाजारपेठ म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ही ओळख आहे। आज जवळपास 400 गाड्यांची आवक ही कांद्याची झालेली आहे। मात्र जे दर आहेत ते मोठ्या प्रमाणात घसरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये काही शेतकरी बांधव हे आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीचा भाव या ठिकाणी मिळतोय? सध्या शेतकऱ्याचं जे कांदा उत्पादन आहे त्याच्यामध्ये जो खर्च झालेला आहे, खर्च साधारण 70 ते 80 हजार रुपये एकरी खर्च आहे कांदा लागवड केल्यापासून मार्केट पर्यंत पोहोचेपर्यंत। आणि त्याचं जे विक्री केल्यानंतर जे येणारे उत्पन्न आहे ते सध्या 35 ते 40 हजार रुपये एकरी उत्पन्न आहे। तर ह्याच्यामध्ये जी काही 35 ते 40 हजार रुपयाची जी तूट झाली आहे किंवा शेतकऱ्याचं जे आर्थिक नुकसान झालं आहे त्याच्यासाठी जे काही अनुदान आहे ते शासनाने त्वरित वितरित करावे। या ठिकेची किंमत 49 रुपये नवीन, तर त्याची किंमत सुद्धा येत नाही। 350 रुपये बायांना रोजगार आहे, तरी ती रोजगार सुद्धा निघत नाही कांद्यात। आज रोजी सुद्धा 400 गाडी कांदा आहे, त्याच्यात 20 गाडी सेंद्रिय कांदा आहे, 380 गाडी साधा कांदा आहे। 300 रुपयापासून 1000-1200 रुपये सरासरी कांद्याला लेवल आहे। क्वचित 1200 ते 1500 साधा कांदा जात आहे आणि सेंद्रिय कांदा जे आहे 1500 ते 2000 रुपये जात आहे। सरकारच्या डोक्यात असेल की 2000 रुपये कांद्याला बाजार आहे, तसं काय नाही। यावर्षी शेतकरी आणि व्यापारी दोन्ही पण वर्ग संकटात आहे। कॅमेरामन नागेश राशिंकरसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।